अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 16 ऑगस्ट. देव जितका दयाळू आहे तितकाच तो न्यायनिष्ठुर आहे, हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन. देव ही संज्ञा लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आकर्षित करणारी आहे. अर्थात लहानाला वेगळ्या कारणाने, मोठ्याना वेगळ्या कारणाने. सारे विचार त्या देवाभोवती फिरत असतात. भले कोणी स्वार्थाने विचार करू द्या अथवा कोणी परमार्थाच्या दृष्टीने विचार करू द्यात. तो सर्व सत्ताधीश आहे, तो दयाळू आहे, तसा तो न्यायनिष्ठुर सुद्धा आहे. हे सर्व जग चालवायचे, त्यासाठी त्याने एक नियमावली तयार केलेली आहे, त्यालाच आपण नीती नियम म्हणतो. देवाची अपेक्षा असते त्याप्रमाणे आपण खरे तसे वागतो का, याचा ज्याचा त्याने विचार करावायचा आहे. अधर्म अनाचार वाढला की देव पुन्हा जन्म घेतो. या जगातला अधर्म अनाचार नष्ट व्हावा, स्वराज्याचे पुनर्स्थापन व्हावे, सज्जनांचे पालन व दुर्जनांचे निर्दालन, यासाठी त्याचा अवतार असतो. अशा या देवाचे अवतार म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, शेगावीचे गजानन महाराज, पिंगुळीचे राऊळ महाराज, गोंदावल्याचे ब्रह्मचैतन्य, त्यांचे गुरु श्री तुकामाई, पुसेगावचे सेवागिरी श्री साई बाबा, श्री रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद व आपले श्री गुरु ओम परमहंस सद्गुरु यशवंत बाबा महाराज, असे कितीतरी योगी, तपी, जपी, संत इत्यादी प्रकारात देहधारी देव म्हणून जन्माला आलेले आहेत. ते दिसायला आपल्यासारखे 2 हात 2 पायाचे. मात्र देवाला कारभार आटोपत नव्हता, म्हणून त्यांनी देहरूपाने जन्म घेतला. स्वतः प्रसिद्धी परान्मुख असणारी ही सारी संत मंडळी जगाच्या कल्याणासाठी चंदनासारखी झिजत राहिली. त्यांनी कर्म करताना हातचा कधी राखला नाही, पाप पुण्याचा सुद्धा विचार केला नाही. देवाला कसलेले आहे पाप पुण्य, सर्व अधिकार त्याच्याकडेच. तो परमेश्वर कधी दयाळू झाला, भक्तांशी हिताची 4 गोष्टी केल्या, कल्याणाच्या गोष्टी सांगितल्या, मात्र अधर्म अनाचार गोड बोलून नष्ट होत नसेल तर प्रसंगी त्या भक्ताला 14वे रत्न दाखवावे लागते, अर्थात शिक्षा होते. माप भरेपर्यंत त्याने माफ केले. पाप कर्म करणारा सुद्धा माप भरेपर्यंत पाप करू शकला, मात्र एकदा का माप भरले की त्याचा सुपडा साफ झाला म्हणून समजावे. संत मंडळी उगीच वर्णन करतात का, प्रल्हादाच्या हाके सरशी धावून आले, ते मन निष्ठुर का केले. भक्त प्रल्हादाला कड्यावरून वाचवणारा तोच, व खांबातून प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाराही तोच, दळू लागणारा तोच, बिदरच्या बादशाचे पैसे चुकते करणारा तोच, बासुरीमधून सूर काढून गोपींना भुलविणारा तोच, आणि कालिया मर्दन करणाराही तोच. पूर्ण पुरुष म्हणून श्रीरामांना संबोधले जाते. राजा, आदर्श पुत्र, भाऊ, पती ही राजा रामांची विविध रूपे आहेतच, मात्र रावणाला ठार करणारा तोच आहे. भक्ताच्या संकटात उडी घालणारा, त्याचे जीवन यशवंत करणारा यशवंतोच, व या जगातील अनाचार पाहून स्वतःच्या डोक्यावर प्रत्यक्ष बर्फ ठेवून वागणाराही तोच आहे. अन्यायाची सीमा झाल्यानंतर हातात दगड आणि तोंडात शिवी सापडली तर काठी अथवा जे हत्यार सापडेल त्या हत्याराने निर्दयपणे मारणारा तोच. मग अशा वेळेला हा चिंध्याधारी पुढचा माणूस मरतो की जगतो, मला पुन्हा न्यायालयात जावे लागेल, मला तुरुंगवास होईल, या क्षुल्लक विचाराने कधी भयभीत झाला नाही. तिथे त्यांनी कधी मोठा व छोटासा विचार केला नाही. हा पापी एवढाच विचार केला व शिक्षण देण्याचा वासा जन्मभर सांभाळला. या महाविदुषीने कुरोलीत बसून कारगिलवर झेंडा लावला, स्कायलॅब समुद्रात कोसळविले, वादळ समुद्रातच स्थिर केले. रशिया व अमेरिका यांचे राष्ट्राध्यक्ष वळवळ करीत होते, त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात आलेली होती. हे कुंभारकीत बसून केवळ 2 दगडे बदलली व त्या राष्ट्राध्यक्षांचे पद घालविले.
तिकडे राष्ट्राध्यक्ष बदलले आणि जगात शांतता प्रस्थापित झाली. अशी जागतिक कीर्तीची कितीतरी कामे करून तो पुन्हा अकर्ता झाला. या दगडातही आम्ही आहोत, आम्ही अणु रेणू भरून उरलेलो आहोत अशी साक्ष दिली. शेवटी म्हणाला, तुमच्या राज्यात युरेनियमच्या झाडाला बॉम्बची फळे आलेली आहेत. तुमचे रिमोट हवेतून फिरतील, पण आमचा रिमोट जमिनीतून फिरतो. असे अगम्य व अतर्क्य विधान सर्वांसमक्ष बोलून गेला. त्याने खोटे बोलण्याची गरजच काय? त्रिभुवनाचे ऐश्वर्य जरी चरणापाशी आणून ओतले तरी लाथ मारून ठोकरून जाणारे संत खोटे कशाला बोलतील? त्यांना प्रसिद्धीचा कधीही हव्यास नव्हता, ते खोटे कशाला बोलतील? मनाची मोठ बांधणारा असत्यासारख्या किरकोळ गोष्टीचा आधार कशाला घेईल? आपल्या सर्वांचे भाग्य हेच आहे, आपल्या काळात श्री गुरुनी अवतार घेतला, त्या देवाला आपण पाहू शकलो, त्याच्या शिव्या मार खाल्ला, त्याचा प्रसाद मिळाला, तो रमता राम इथे कुरोलीत रमला. तुम्ही इकडे या म्हणजे मी तुमच्याकडे आल्यासारखाच आहे हे आश्वासन दिलेच. आणि सर्वात महत्वाचे आश्वासन म्हणजे मी तर सर्व जगाचे पाहतो आहे, तुला कसा वाऱ्यावर सोडेन. केवढी आश्वासकता आहे या वाक्यात. अवघा परमार्थ इथे खुला झाला. इथे कित्येकांना सर्वाधिकार मिळाले, अर्थात जे न्यायनीतीने वागला त्याला त्यांची कृपा प्राप्त झाली. जो त्यांच्या वचनाच्या विरुद्ध वागला त्याला इथे थारा नाही, तो इथून निघूनच गेला, अर्थात अपमानित होऊनच. श्री महाराज प्रत्येकातील गुण अवगुण ओळखून बोलायचे. 7 पडद्याच्या आत तुम्ही केलेले पाप इथे उघडे व्हायचे आणि महाराज ते उघडे करायचेच. उद्देश एकच, इथून तरी तू पुढे चांगला वाग. यात नक्की श्री गुरूंचा स्वार्थ काय असतो? मात्र बुडते हे जन न देखवे डोळा या स्थितीचा कळवळा त्यांच्याकडे होता, म्हणून ते बोलत. नाहीतर ब्रह्मानंदात जे निमग्न त्यांना तुमच्याशी काय देणे घेणे? मात्र कार्याशी ते कधी प्रतारणा करत नाहीत. उलट रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा रीतीने ते युद्ध करीतच राहतात व तुमच्या आमच्यासाठी आपला देह चंदनासारखा जिजवीत राहिले व शेवटी आपल्यासाठीच देह ठेवून देव होण्यासाठी व पुन्हा माघारी येण्यासाठी ते त्यांच्या गावाला जातात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो.